चहा प्यायला या. मी कुठे जाणार, घरीच आहे इथे. चहा बी काहीच नको, तुम्हीच घ्या चहा. गाडी तर संगीताने नेलेली. तिला कशाला दिली? काय तिला नियम वगैरे माहिती आहेत का? आता मी किती खड्ड्यात गेलो, मला पैसे भरावं लागतात, ते सगळे मला बिल भरावं लागते. तुम्ही गाडी दिली पण माझं नुकसान किती मोठं बिल आलं ते आता आपल्यालाच भरावं लागणार आहे. मग मी खाली तर नेऊ द्या. मी तुम्हाला नाही का गाडी देत नव्हतो का? गाडी माझी गॅरेजला आहे. बरोबर आहे, पण माझं खूप नुकसान झालं ना. आता बिल आले, हे आले, ते कोण भरणार बिल? तुम्ही देणार का? काय फरक पडतो? मी तुम्हाला किती वेळा मदत केलेली. ती मदत तर योग्य आहे तुमची, पण आता ही पैशाची मदत कोण करणार? गाडी द्यायच्या आधी सांगायचं तर ना, इथं थांबा तिथं थांबा, मग आपलं नुकसान नसतं झालं. आता मी तुमची कधीच मदत करणार आहे, मला एवढे पैसे भरावे लागणार. अहो नाही गेले, नाही गेले, जा जा, तुम्हाला काय करायचं करा. गाडी कुठं आहे? गाडी ही घ्या चावी. मग गाडी कुठं आहे आता? गाडी का नेली तर नो पार्किंग वाल्याची ती गाडी त्यांनी नेली उचलून. माहितच नाही मला तिथं गाडी लावायची नसती म्हणून. तुला काय माहित नाही का बाई? एवढं मोठं बिल आले आणि गाडी कशी काय नेली माझी? मला काय माहिती, आमच्या बीडला एक तर सिग्नल नाही, नो पार्किंग नाही, आमचं इथं तिकडं काहीच नाही. इथं थोडं चाललं की सगळे लोक थांबतात, थोडं चाललं की सगळे लोक थांबतात. मी पाहिलंच नाही. जेव्हा मला कळालं त्या तोपर्यंत मी 3-4 सिग्नल तोडून पुढे गेलते. आणि नंतर एका दुकानाच्या पुढे मला घ्यायचं होतं सामान घ्यायला. तिथं गाडी म्हणलं 2 मिनिटं ठेवावी, बाहेर आले तर तिथं गाडी बी नाही. आणि तिथं खाली लिहून ठेवलंय काहीतरी, ते आता तुम्ही जा बघा, गाडी घेऊन या, नाही तर काही बी करा. आता इथून पुढे मी पण नाही तर गाडीच चालवणार नाही. लोकांची गाडी होती, आता इथून पुढे तुम्हाला काही मदत करणार नाही. अरे जा, नको करू, जा तो.